पहिल्यांदा फक्त घरकाम आणि मुलंच एवढंच जग होतं आमच्यासाठी। म्हणजे कसं समाजात कसं वावरायचं, असं बाहेर कसं जायचं, कुणाला कसं बोलायचं, बँकेत असं गेल्यास नंतर भरणा स्लिप भरायचं, माझं अंग असं पूर्ण थरथर कापायचं, भीती वाटायची, कधी गेलेलीच नाही। उपकेंद्र आहे गावात, तर एक जागा निघाली होती पार्ट टाइम अटेंडर म्हणून भरण्याची, तर गावातल्या सरपंचांनी गावातल्या सदस्य लोकांनी माझी निवड केली। मग शालू मॅडम हे आल्या आधी, मग नाही का आम्ही पहिल्यांदा तिकडे ट्रेनिंगला गेलो की मला कसं वाटलं की शेतीमध्ये भागत नाहीये आणि रोज लोकांची तर काम करणं पण जाणं नको वाटतं। लोक दोन शब्द आपल्याला काम चुकले की दोन शब्द आपल्याला बोलतात, त्यांचं ऐकायचं तसंच आपण काम करायचं, ते योग्य नव्हतं। माझी पण जिद्द होती ना, आपण काहीतरी करू शकतो। म्हणजे नवरा पहिल्यांदा म्हणतच होता की नको तुला येणार नाही, म्हणजे बाहेर गेल्यावर वेगळं, आता तू घरी आहे म्हणून त्यांची म्हणजे शाळा झाली 10वी, त्याच्यामुळे ती घेत होतं मला समजून, पण बाहेरची नाही समजून घेणार किंवा तुला नाही आल्या मग असं म्हणजे तुला पण वाईट वाटेल नाही का, की तुला नाही काय आलं, मी घरी राहिली, मला नाही प्रगती नाही करता आली तुला। पहिल्यांदा येतच नव्हतं ना काय, म्हणजे शाळा म्हणजे झालीच नाही आहे माझी। पण मला इकडं वॉटर संस्थेमध्ये मला ट्रेनिंग मिळालं होतं, मी लगेच रजिस्टर लिहायला चालू केलं, तर ते मॅडम मला काय म्हणल्या, अहो पांडुळेत आहे तुम्ही कसं रजिस्टर लिहिता, चुकता? म्हणलं नाही चुकणार मॅडम, मला ट्रेनिंग मिळाले वॉटर संस्थेत, मी काम केलंय म्हणलं। की मुलीला पण शिक्षण नको म्हणजे तिचं लग्न वगैरे लावून देऊ, पण मी या सर्वांचं कसं केलं, सर्वांसोबत भांडणं केले, पण माझ्या मुलीला मी पुण्याला पाठवलं बी फार्मसीला। मधून मला 15,000 बीज भांडवल म्हणून त्यांनी दिलं, नंतर माझे मी 15,000 टाकले त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर मी 3 शेळ्या घेतल्या, 3 शेळ्याचं उत्पन्न मला 57,000 झाली वर्षामध्ये। तिथून परत 2 शेळ्या वाढवल्या मी। तर ते सरपंच गावचे आमचे म्हणले की ही मुलगी वॉटर संस्थेमध्ये काम करते, आरोग्याविषयी हिला बरीच लय माहिती आहे आणि ही आरोग्यात काम करीत असल्यामुळे हिला काहीच अडचण नाही, हिचंच नाव घ्या। माझ्या त्यातून 70,000 रुपये मला आले, मी ते मुलीच्या शिक्षणासाठी वापरले आणि आता मी 2 गोट आणि त्यांची पिल्लं ठेवली 2, की ते पुढं परत भविष्यामध्ये त्यांच्या उपयोगी येण्यासाठी ते ठेवलेले। मग नंतर मी मॅडमला विचारून पाहिलं, म्हणलं शेळ्या विकून टाकल्या आणि गाय घेतली तर चालेल का? मॅडम म्हणल्या काय नाही अडचण। मग मी 5 शेळ्या विकल्या त्या 50,000च्या, त्यातून 30,000ची गाय घेतली। मग ते कांद्याचं काम करून मी गाय पण सांभाळते। स्वतःच्याबद्दल मला म्हणजे अभिमान वाटला की आपण एवढं शेतीत काम करत होतो, तर मी माझं शिक्षण 10वीत झालेलं आहे, आज ग्रॅज्युएशन झालेली मुलं मुली किती पडलेत तर त्यांना नोकरी नाही, मला सरकारी जॉब भेटला। मी या जागेवर बसले नसे आणि माझ्या मागे ज्या 19 महिला आहेत गटामधल्या, त्या पण माझ्या मागे नसतात। घरातल्या लोकांनी पण आता सपोर्ट पहिला देत नव्हते, पण आता सपोर्ट द्यायला सुरुवात केलेली, आता कुणीच काही बोलत नाही। पण त्यातून आहे ना, ही संधी जर नसते ना मॅडम, माझं जीवन खूप बेकार असतं। हो, आत्मविश्वास तर वाढला ती वाढला, पण प्रगती पण झाली जास्त मुलात, नवऱ्यात किंवा कुणाच्या पण पाहुण्या रावळ्यात म्हणा, किंवा म्हणजे त्याच्यात टॅलेंट आलं, बोलायचं कसं, त्यांच्यासंग राहायचं कसं। त्याचं पहिलं वादविवाद होता, ते आता वाद ही सारा मिटला, म्हणजे वेळ राहिला नाही आमच्याकडे वाद करायला, ती भांडण करायला, असं काय राहिलंच नाही। मालक मिस्टर काय म्हणायचे की मी बघतो गावातलं काम, पण आता जर फोन आला ना कुणाचा तर मला सांगतात फोन लगेच येऊन की जा बाबा तुला बोलवलंय, तुझं काहीतरी काम आहे, डॉक्टरांनी बोलवलंय, परत मॅडम आल्यात, मॅडमनी बोलवले, जा तुमची मीटिंग आहे। पहिले काय पाठवत नव्हते मीटिंगला याला। मोबाईलमध्ये फोन पे हे सगळं मॅडम शिकले, माझ्या मुलाने शिकवलंय मला फोन पे, आणि बचत गटामधून पण आम्हाला ट्रेनिंग दिलेली, फोन पे, गुगल पे कसं हे करायचं। मी म्हणलं नाही बाकीच्या महिला नव्हतं, मला का नाही होणार, म्हणून ते मी केलं, पण केलं त्यात मी सक्सेस झाले, इतकी सक्सेस झाली मॅडम की मला ते शिळीपासून मी 2 लाखाचं प्रॉफिट केलं आणि त्यातून माझ्या मुलाचे पण मी शिक्षणासाठी पैसे दिले आणि मुलीचं सुद्धा शिक्षण झालं।